उमरस ते शामगाव रस्त्याची दुरवस्था, ठेकेदार मालामाल तर वाहन मालक कंगाल. सध्या आंतरराज्य मल्हारपेठ ते मायनी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र सदरचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. मायनी ते मल्हारपेठ रस्त्याचे काम ठेकेदाराकडून जागोजागी अपुरे ठेवण्यात आले असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. मायनी ते मल्हारपेठ हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे, तर अपुऱ्या कामामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर वाहनांच्या सोबत प्रवाशांचेही हाल होत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्यावर रस्ता पूर्ण होण्या अगोदरच भेगा पडल्या आहेत. रस्ता तयार करताना ठेकेदाराने हलक्या प्रतीचे साहित्य वापरून सदरच्या रस्त्याचे काम केले असल्याचा आरोप होत आहे. या आंतरराज्य रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये ज्या भूधारकांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना गेलेल्या जमिनीचा कसलाही मोबदला दिला गेला नसल्याची तक्रार भूधारक करत आहेत. जबरदस्तीने सदर रस्त्याचे काम सुरू असल्याची चर्चा संबंधित भूधारक करत आहेत, तर स्थानिक लोकप्रतिनिधीही याबाबत आपली उदासीनता दाखवत आहेत. तेव्हा सर्व भूधारकांना जमिनीचा योग्य तो मोबदला देण्यात यावा आणि या रस्त्याच्या कामाची परत पाहणी करून चांगल्या प्रकारे रस्त्याचे काम लवकरात लवकर प्रशासनाने करून वाहन चालक आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. आपला सातारासाठी रवींद्र वाकरे.